तर मित्रांनो हा बघा, हा बॉन्ड टाईट म्हणून जो सुपर स्ट्रेंथ हा जो बॉक्स आहे, ह्या बॉक्समध्ये असे दोन डबे असतात. त्याच्यामध्ये असं चिकट चिकट लिक्विड असतं. त्याने हे पहिलं मार्बलवर चिपकवलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी ही खडी लावून घेतली आहे. हे सगळे बघा रेडी करून ठेवलेलं आहे. हे दरवाजेचे आहेत मोठे आणि हे डबल मार्बल लावणार आहेत दरवाजाला, विंडोला पण. त्याच्यासाठी इथे कटिंग करून असं व्यवस्थित सुकत घातले आहेत. उद्या आल्यानंतर हे काम चिपकवायचं काम करणार आहेत. तर इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत बघा. असे मोठे मोठ्याच्या मोठ्या सीट आणल्या आहेत आम्ही. अशा ही बॅक साईड आहे सीटची. हे बघा इकडे पण आहेत. हे विंडोच्या वरच्या साईडचे आहे सगळे. हे बघा इकडे. तर मित्रांनो हे जर चिपकवून झालं एकदा की मग प्लास्टरला सुरुवात करतील. दरवाजा विंडोच्या मार्बल सगळे चिपकवून झाल्यानंतर प्लास्टरला सुरुवात होईल. नमस्कार मित्रांनो, प्रशांत कुमार यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं दुपारचं स्वागत आहे. मित्रांनो आता जेवण वगैरे आलो मी आणि आता मी आलो इथे नवीन घराच्या इथे. तर मित्रांनो 2 दिवस झाले, 24ला चालू केलं आहे. प्लास्टर आणि लादीचं काम जे आहे ते जे राहिलं होतं ते मला कामगार भेटत नव्हते. तर मला कामगार भेटले. कात्रा देवीवरून मी आणले, एक्सपर्ट आहेत कामगार. आणि 2 दिवसामध्ये आता आपण म्हणजे 2 दिवस झाले काम चालू होऊन. तर ॲक्च्युली मार्बल वगैरे घेऊन आलो होतो आम्ही. ते मार्बल इथेच कटिंग वगैरे करून घेतले. स्टील मार्बल आहे आणि तो मार्बल कटिंग वगैरे करून घेतलेले आहेत. आणि आज संडे आहे, आज सुट्टी आहे त्यांना. कारण आमच्याकडे काल एकादशी झाली, तर दुसऱ्या दिवशी सण साजरा होतो इकडे. तर त्या सणाचे नैवेद्य, देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं. त्याच्यामुळे आजच्या दिवशी कोण कामाला वगैरे जात नाही. त्यामुळे कामगारांनी सुट्टी घेतली आहेत. तर ते कामगार आता उद्या येतील. उद्या आल्यानंतर हे जे कटिंग केलेले मार्बल आहेत दरवाजेचे आणि विंडोचे ते सगळं उद्या बसवणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो कटिंग केलेले मार्बल वगैरे. हे बघा, आता हा जो दरवाजा आहे ह्याला इथे सिमेंट वगैरे लावून ठेवलं आहे. तसे आता इथे बसणार. हे विंडो आहेत. हे विंडोंना पण, हा किचनचा विंडो याच्यात त्यांना पण असं मारून ठेवलं आहे बघा. सिमेंट वगैरे सगळं रेडी करून ठेवलं आहे. उद्यापासून येणार नाही बसवणार समोरचं पण. आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, हे बेडरूमचं हे इथे असं मारून ठेवलं आहे. हे त्या विंडोला पण, ह्या दरवाजाला पण. हे बघा असं समोर सगळ्यांना रेडी करून ठेवलेलं आहे. हे बघा इथे काल मार्बल कटिंग करून घेतले आम्ही जाग्यावरच. आम्ही कारण तिकडून कटिंग वगैरे करत आणले नाही, डायरेक्ट मोठ्या शीट 10-10.5 फुटाच्या शीटच घेऊन आलो. हे बघा हे असे कटिंग करून असे ठेवले आहेत बघा. आणि त्याच्यावर तर मित्रांनो गुरं सोडायची टाईम झाला आहे बघा. 2:45 झाली. आमच्या वाडीतली गुरं चालले आहेत. हा बघा दिव्या, इकडे हरियाला आहे, तिकडे काकू आहे. माईला जी वाळू आणली ना ती इसकानं मारायला आला. तर दिव्याचा ताट बैल आहे एकदम. आता गुरं चाललीत रानात चरायला. तर मित्रांनो हे बघा, हा काल सकाळी 6 वाजता वाळूचा एक मोठा डंपर आला. एक फुल लोड आहे. आता ही वाळू बघा सफेद वाळू आहे, म्हणजे ही वॉश केलेली वाळू आहे. तर ही वाळू जी आहे ही आम्ही प्लास्टरला, निव्वळ प्लास्टरला वापरणार आहोत. त्यासाठी आणली आहे. पण ॲक्च्युली आता इथे मी असे दगड लावून ठेवले आहेत. जर मोठा पाऊस पडला तर या वाळूची टेन्शन आहे, कारण धोपून असं खाली उतारामुळे वाहून पण जाऊ शकते ती. तर त्यासाठी आता मला आहे ना इथून हा जसा कागद लावला आहे ना, आतमध्ये कागद आहे ऑलरेडी. हा जो कागद लावला आहे ना असाच असं एक त्या साईडला असं पूर्ण गोणी वगैरे किंवा प्लास्टिक कागद वगैरे लावून घेणार, की जेणेकरून हा जो गॅप आहे चिऱ्यांच्या, या गॅपमधून ही वाहून गेली नाही पाहिजे. कारण ही आपल्याला पूर्णपणे लागणार आहे. पूर्ण घर प्लास्टर असल्यामुळे फुल लोड मागवला. ह्या लोडची किंमत आहे 16,000 फुल लोड. म्हणजे जो मोठा डंपर असतो तो 16,000ला भेटली ही वाळू. मस्त एकदम खास प्लास्टरची वाळू आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला बोललो ना जे मार्बल आम्ही आणले अख्खेच्या सीट, तर हे बघा हे मार्बल आहे, स्टील मार्बल. हा बघा हे आम्ही 10 सीट आणले मित्रांनो. आता याच्यातल्या इथे 4 राहिले आहेत आणि वरती एक आहे. म्हणजे टोटल 5 सीट कटिंगच्या बाकी. म्हणजे ते सगळेच लागणार नाहीत, पण अशा
5 सीट बाकी आहेत अजून. हे बघा हा मार्बल आहे, मस्त आहे एकदम. त्याला आपण स्टील मार्बल बघतो. तर मित्रांनो, पडवळची वेल आणि ही दोडकी वगैरे आपण टाकली होती इथे बाजूला, ती रुजून आली. पण यांना ना कंपल्सरी खत पाहिजे, तर त्यांना तो जोर पकडतो. आता मी तुम्हाला दाखवतो. रुजून आलेत. हा मांडव आहे, हा बघा रुजून आलं आहे, पण त्याला जोर नाही आहे आणि पाऊस पण कमी आहे इकडे, त्याच्यामुळे. बघा ही जे आहे ही दोडकिनीचा वेल आहे. ह्याला ना कंपल्सरी खत पाहिजे मित्रांनो. आता हे मला ना जवळजवळ 1-2 किलो असे ना मिश्र आणि युरिया असे विकत घेऊन यावं लागेल आणि ते टाकावं लागेल असं सभोवतेला थोडंसं. पण तो टाकताना ज्यावेळी पाऊस असेल त्यावेळी टाकलं पाहिजे, तर ह्याला जोर येईल या आळ्यांना. तसंच हे बघा हे पडवळचा वेल आहे, त्याने थोडंसं त्या झाडाला पकडून फांदीला पकडून असं वर जायचा प्रयत्न करते. हे बघा ह्याला पण सगळं खत घालावं लागेल, त्यावेळी ह्याला पण जोर येईल. ॲक्च्युली पाऊस कोकणामध्ये अजिबातच नाही आहे, कारण अजून कोकणामध्ये लोकांची लावणी बाकी आहे. बरेच लोक असे बोंबलत आहेत, पाण्यातले डबक्यातले पाणी घेऊन शिंपून वगैरे कसे लावत आहेत. तर हे बघा इकडे भेंडे लावले होते, भेंडे पण रुजून आले आहेत, नाही असे नाही. बघा भेंड्याची आळी पण मोठी झाली आहेत, पण ह्यांना खत पाहिजे. तर इकडे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हा चिबडीचा वेल, इथे चिबडूचं लावलं आहे. हे दुसरीकडून घेऊन आलो आणि ते लावलं आहे. हे बघा हा 2 दिवस झाले लावून. ह्यांना पण खताची गरज आहे, पाऊस लागेल त्यावेळी. हा एक काकडीचा वेल आहे बघा इकडे, हा काकडीचा वेल आहे आणि इकडे एक काकडीचा वेल आहे बघा, हे पण काकडीचं आहे. आणि मी जे रुजत घातलं होतं त्यातलं हे बघा मस्त टवटवीत जे आलं आहे ना हे. तर मित्रांनो हे आहे भोपळा. हा बघा हा जो भोपळ्याचा वेल आहे त्याला असे हे लावून ठेवलं आहे, म्हणजे हा वेल ना याच्याला असं लावून ह्या कातळावरती असा पसरला जाईल, त्यासाठी ही आयडिया केलेली आहे. आणि भोपळ्याचं मस्त आलं आहे असं वेल. आता तो समोर जे वेल सुटत चाललं आहे, हे बघा इकडे पण वेल. आता वेल पकडले की आता काट्यांना पकडून असं मस्त की साईडला पसरणार. आणि इकडे पण मी असं हे बघा हा एक चिबडाचं वेल आहे. त्यांना हा काकडीचा आहे, हा पण इथे लावला आहे मी. इकडे लावला आहे हा पण चिबूडच लावला आहे, नाही आय थिंक काकडी आहे का चिबूड आहे. चिबडाचा वेल आहे बघा. पण मित्रांनो नुसतं लावून होत नाही, ह्यांना खत वगैरे घालावं लागतं. खत घातल्याशिवाय ह्यांना जोर येणार नाही. आता मला राजापूर मार्केटमध्ये जाऊन 1-2 किलो सुट्टं खत वस्तू संघातून घेऊन यावं लागेल आणि ते घालावं लागेल. त्यावेळी कुठेतरी ह्या काकडीच्या वेलांना चिबडाच्या वेलांना जोर येईल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता आलो आहे परत मी माझ्या इथे नवीन घराची इथे. काल रात्रभर खूप पाऊस होता मस्तपैकी. हे बघा काल मी तो मोठी टाकी आहे ती बाहेर ठेवली होती, थोडीशी भरली आहे मस्तपैकी. आणि हे काल काम केलं. जी रेती होती जुनी ती रेती अशी आम्ही सिमेंट पिशवीमध्ये, खाली झालेल्या सिमेंट पिशवीमध्ये भरून ठेवले. आता मला हे झेंडूची झाडं लावायची आहेत. इथे काल आणून ठेवले आहेत, ही झाडं लावतो मी इथे बाजूला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल मी आहे ना मित्रांनो ह्या जी आळे आहेत ना, ही दोडकी ते पडवळे वगैरे या आळ्यांना मी काल खत घातलं. खूप दिवस बोलत होतो खत घालायचं. शेवटी मी फायनली काल संध्याकाळी खत घातलं आणि रात्री पाऊस पण मस्त आला, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता ह्यांना थोडीशी ताकद येईल. हे बघा भेंड्यांना पण घातलं आहे. इकडे भेंड्याची जी झाडं आहेत आपली, त्या भेंड्यांना पण मी खत घातलं आहे काल. हे बघा सर्वांना. आता बघूया किती जोशमध्ये वर येत आहेत ती. त्याला पहिल्यांदाच घातलं आहे खत. ह्या झाडाला पण घातलं आहे, चिबडाच्या वेलांना, त्या काकडीला, सगळ्या आळ्यांना खत घातलं आहे मी काल. हे बघा इकडे हे आहे भोपळा, या भोपळ्याला पण काल खत घातलं आहे. ह्याला जरा जोर आहे जास्त, कारण हे मी रुजवून काढलेलं आहे. आणि हे सगळे वेल आहेत ना काकडीचे चिबडाचे हे लावलेले आहेत. सर्वांना मस्तपैकी खत घातलेलं आहे. ह्याला पण घातलं आहे, ही चिबडाची वेल आहे ह्याला पण घातलं आहे. तर ह्याला थोडीशी अजून माती घालावी लागेल, मातीचा थोडासा ढीग करावा लागेल. बघा हा वेल इकडे चालला आहे
आता काय याचं टेन्शन नाही, आता मरू शकत नाही कारण पाऊस चांगला लागतो आहे. ॲक्च्युली सुरुवातीला जर खत असतं तर आतापर्यंत असे मोठे वेल झाले असते. चला तर आता बघूया आपण रात्री वाळू मोठ्या पावसाने किती वाहून गेली आहे काय बघूया. कारण वाहून जाणार नाही कारण पॅक करून ठेवली होती, पण एका ठिकाणी असा एक छोटासा होल राहिला होता त्याच्यामुळे वाळू तिथून बाहेर येते. बघूया. हां, इथून थोडीशी वाळू बाहेर आली. तर मित्रांनो हे लावलं नसतं ना, हे गोणी प्लॅस्टिक वगैरे, तर ही वाळू राहिली नसती. असं उतर असल्यामुळे वाहून गेली असते या साईडला. तर मित्रांनो 2 दिवस कामगार नव्हते, काल पण नव्हते, परवा दिवशी नव्हते, त्याच्या अगोदर 2 दिवस होते. तर आज कामगार परत येणार आहेत. मग आज येणार ते पूर्ण ग्रुप येणार आहे असं बोलत होते. बघूया आता किती जण येतात ते, कारण आजपासून जोरात काम चालू होईल परत. तर मित्रांनो ती हिरवीवाली टाकी इथे होती, ती मी बाहेर काढून टाकली कारण अडचण नको. आता आपल्याला इथं प्लास्टर करणार त्याच्यामुळे अडचण नाही पाहिजे. आणि इथली जी वाळू होती व्हाईटवाली, ही बघा, ही आहे थोडीशी ठेवली आहे आणि 15-16 पिशव्या अशा भरल्या सिमेंटच्या खाली झालेल्या आणि त्या असं बॅक साईडला लावून ठेवल्या आहेत. तर आज कामगार येणार त्यामुळे हे जे दरवाजाचे विंडोचे जे काय मार्बल कापून ठेवलेले आहेत त्यांना चिकटवून वगैरे ठेवलेले आहेत, वाळू वगैरे टाकून मस्तपैकी ते आज ह्या विंडोला दरवाजांना बसवणार आहेत. तर मित्रांनो 2 दिवस काम बंद होतं, कामगार सुट्टीवरती होते. आजपासून कामावरती आलेले आहेत. तुम्हाला दाखवतोय बघा, आता काम चालू केलं आहे. गौऱ्या असते हे बघा, हे 2 जण आहेत, तिकडे आहेत बाळा आणि गौऱ्या, हे 4 जण आज आलेले आहेत. हे बघा, हे सीट वगैरे कटिंग झालेले आहेत. आता हे सगळं लावायचं आहे विंडोला आणि दरवाजाला. तर मित्रांनो हे जे कामगार आहेत हे आमच्या इथे कात्रादेवी म्हणत तिथले आहेत, सूरज आंबेडकर म्हणून आहेत कॉन्ट्रॅक्टर. तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये सूरज आंबेडकरचा नंबर देईन, तर मी कॉन्टॅक्ट करून तुमचं कामाची गरज असेल तर तुम्ही सांगू शकता. एक्सपर्ट आहेत कामामध्ये पोरं आणि 1 नंबर काम आहे, कारण मी बघितलं होतं यांचं काम म्हणून मी यांना काम दिलं पहिल्यांदाच. तर मित्रांनो पूर्ण काम झाल्यानंतर पण मी एक ब्लॉग बनवेन, त्यावेळी दाखवेन तुम्हाला यांचं काम किती चांगलं आहे ते. आणि जर तुम्हाला कामाची गरज असेल तर मी सूरज आंबेडकर म्हणून आहेत, त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर गरज असेल तर सांगू शकता तुम्ही त्यांना. आता पुढे पुढे आपण बघूया. तर मित्रांनो हा गौऱ्या प्लास्टरला सुरुवात झाली आहे. आजचा पहिला दिवस आहे प्लास्टरचा. दुसरा मस्तपैकी घाणीवरती आहे. तुला एक्सपर्ट आहे माल बनवणार. आजच्या दिवसाचं कुठे काढणार आहेत. दोघे मारणार आहेत, दोघे माल देणार आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघा, 1 नंबर फिनिशिंग आहे. वरचं बाकी आहे चौकट, बघण्यासारखं आहे, मस्त फिनिशिंग केली आहे. तर मित्रांनो गावाला पाऊस नाही आहे आणि बरेच दिवस असं पाऊस नाही आहे. तर आजचं जरा वातावरण दिसतं आहे पावसाळी. हे बघा थोडंसं पाऊस मस्तपैकी तर धरतो आणि निघून जातो पुढे, पडत तर नाही का इथे. तर मित्रांनो जे मार्बल आणि लादीचं मार्बल आणि प्लास्टरचं काम चालू केलं आहे
ते तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आलं आहे काम. ॲक्च्युली काम झालं असतं अजून फास्ट, पण 5 दिवस सुट्टी घेतली कामगारांनी, त्यामुळे प्लास्टरचं काम बरेच बाकी आहे. उद्यापासून ते लोक येणार आहेत. तर मार्बल वगैरे विंडोला लावून झाले आहे. ते बघा, विंडोची चौकट वगैरे बसून झाली, मोल्डिंग वगैरे करून सर्व हे बसवले गेले आहेत. हे बघा, हे पण विंडो, इथे दरवाज्यांना इथे प्लास्टर झालं आहे. ते मी मागच्या किंवा म्हणजे दाखवलं तुम्हाला. हे याला डबल डोअर येणार, असं म्हणजे डबल मार्बल येणार इथे. ह्याला पण डबल येणार. हे बघा, हे बेडरूमचे विंडो वगैरे रेडी झालेत. उद्या येणार आणि हे लोक हा रूम रेडी झालेले आहे, त्यामुळे इथे उद्या येऊन प्लास्टर मारू शकतात. तर इथे मी पाणी वगैरे मारून घेतलं आहे, ओलं करून घेतलं आहे दिवाळा. या साईडचं बाकी आहे. तर मला ॲक्च्युली पावसाची गरज आहे. इथे समोरचे पण विंडो लावायचे आहेत, हे दरवाजे बसवायचे आहेत. दरवाजे म्हणजे मार्बल बसवायचे दरवाज्यांचे. इकडे पण बहुतेक मार्बल बसवले आहेत. ह्या विंडोचे लेफ्ट हँड आणि वरचं बाकी आहे. इकडे पाणी मारायची गरज नाही, कारण तिथून जे पाणी येतं ना मित्रांनो, ते दिवाळ पूर्ण ओलं होतं. त्यामुळे इथे ह्या दिवाळ्याला पाण्याची गरज नाही आहे. इकडे मारायचं आहे. इकडे पण हे सगळे डबल विंडो येणार आहे, कारण इकडून पाऊस येतो ना मित्रांनो, त्याच्यामुळे काय म्हणजे पाणी आतमध्ये असं स्लायडिंगची विंडो असल्यामुळे पाणी येऊ नये आतमध्ये, म्हणून इथे डबल मारणार असे मार्बल. हे रेडी झाली आहे, फक्त इथे डबल मारायचं बाकी राहिले की हा पण रूम रेडी झाला प्लास्टरसाठी. इकडे पण मारलेत समोरच्या विंडो, वरची लेफ्ट अँड राईट राहिले, दोन्ही पण सेम. पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस टिकत नाही, कारण हवा तेवढी असल्यामुळे पाऊस टिकत नाही आहे. पाऊस पुढे जातो आहे. मला ॲक्च्युली पावसाची गरज होती, कारण प्लास्टरसाठी पाणी खूप लागतं मित्रांनो, त्यासाठी. तरी पण मी काल पाणी आहे बघा, हा जो 500 लिटरचा टाकी आहे ब्ल्यू कलरची, हे मी विहिरीतून पाणी काढून ही टाकी फुल केली. हा ड्रम फुल केला, हा एक ड्रम फुल केला, तो एक छोटा ड्रम फुल करून ठेवला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, परत कामाला सुरुवात झाली आहे. कामगार आले, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, सगळे आपले कामगार आलेले आहेत. मेन कॉन्ट्रॅक्टर सूरज आंबेडकर, मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईनच त्याचा. आणि तुम्हाला जर कामाची खरोखरच म्हणजे लादी प्लास्टर किचन वगैरे याची गरज असेल तर एक नंबर काम आहे बाबा. आपले मराठी पोर आहेत, काम भेटलंच पाहिजे. कामाची फिनिशिंग वगैरे मी तुम्हाला दाखवेनच फुल फायनल वगैरे झाल्यावरती रूम. पण तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करू शकता सूरजला, आणि आपल्या पोरांना कामं द्या जरा. आपली मराठी पोरं आहेत, कामामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो, एक नंबर प्लास्टर आहे. तर मित्रांनो बघा, हा प्रथमेश आहे. मागच्या ह्याच्यामध्ये आपल्याला नाही दिसला, तर 3 दिवस झाले हा कंटिन्यू येतो आहे. आणि सूरजचा उजवा हात हा मेन माणूस. तर सूरज नसला की पूर्ण हँडल हा करतो आहे पूर्ण ग्रुपला. 8 जणांचा ग्रुप आहे हा म्हणून. आता त्याच्यामध्ये 3-5 जण आले आहेत, अजून एक कॉलेजला गेलं आहे, तो दुपारनंतर येईल. पण मेन माणूस आहे प्रथमेश, त्याला कांच्या बोलतात. तर मित्रांनो, पाणी थांबण्यासाठी, पाणी जमा करण्यासाठी मी कंटिन्यू आहे ना पाणी भरत होतो विहिरीतून. तर एक आयडिया लावली, एक पंधळ लावला आहे बघा. हा पंधळ लावला आहे मी सकाळी, आणि ह्या पंधळाने आता हा पाणी मस्तपैकी याच्यामध्ये स्टोअर होते टाकीमध्ये. आता फुल थकलो होतो मी 2-3 दिवस पाणी भरून. पण हा जुगाड केला आहे बघा. हा बांबू घेतले, त्याला असे मोठे मोठे खिळे लावले आणि त्याच्यावरती असं लटकवून ठेवलं आहे. आता काही टेन्शन नाही पाणी यायचं मित्रांनो, एक नंबर झालं आहे. तर मित्रांनो, मी प्लास्टरची फिनिशिंग दाखवतो आहे तुम्हाला. सूरजने केलेलं प्लास्टर आहे, ते प्लास्टरचं फिनिशिंग दाखवतो तुम्हाला. एक नंबर काम आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. एक रूम कंप्लीट झालेलं. अजून वरचं जे मुगवत बोलतो ते बाकी आहे, त्याला धार वगैरे काढायचं असं, हे बाशिंग आहे, याचं काम बाकी आहे. आता हे बघू शकता तुम्ही, हे फिनिशिंग आहे. ते लाईट नाही त्याच्यामुळे थोडं काळोख असल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नाही आहे. पण हे बघा, हे विंडो आहे, याला मार्बल वगैरे लावलेलं आहे. तुम्ही कामाची फिनिशिंग बघू शकता, एक नंबर काम आहे मित्रांनो. फर्स्ट टाईम मी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे काम घेतलं, किती दिलं आहे त्यांना. तुम्ही पण देऊ शकता मित्रांनो काम. हे बघा, डबल मार्बल लावलेलं आहे. अजून प्लास्टर बाकी आहे हॉलचं, किचनचं.
हे बघा ह्या रूमचं पण समोरचं बाकी आता ह्याला विंडोला डबल लावलं आहे बघा. म्हणजे जे बाहेरचं पाणी असतं ना, इकडून पाऊस येतो आहे तर हे पाणी आतमध्ये न येण्यासाठी आता इथे स्लायडिंगच्या विंडो असणार, त्यामुळे हे पाणी आतमध्ये न येण्यासाठी हे असं लावून ठेवलं आहे डबल. तर हे दिवाळ राहिलं आहे, हे दिवाळ झालं, हे दिवाळ आणि हे राहिलं आहे, हॉल राहिलं आहे, किचन राहिलं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळीच मी आलो आहे. प्लास्टर झालेलं आहे, त्याला पाणी मारायला दिवसातून 3 वेळा पाणी मारतो मित्रांनो. तर आता आलो आहे पाणी मारायला सकाळीच. माझ्या मागे बघताय फुल पाऊस पकडला आहे, जबरदस्त पाऊस येईल. तर आता मी तुम्हाला दाखवतो प्लास्टरचं काम कुठपर्यंत झालं आहे. म्हणजे जास्तीत जास्त झालेलं आहे, फक्त मुखवरचा जो भाग आहे तेवढा राहिलेला आहे. तो नंतर लादी बसवायच्या अगोदर येतील 1-2 दिवसामध्ये ते करून टाकतील. 1-2 दिवसाचंच काम आहे ते, पण असं बारीक काम असल्यामुळे जरा टाईम जाईल. तर जास्तीत जास्त प्लास्टर पूर्ण दिवाळ वगैरे झालेले आहेत, मग मी दाखवतो. आता फक्त पाणी मारायचं काम आहे. आधी आपण ह्या 5 लिटरच्या टाकीमध्ये पाणी किती जमलं आहे ते बघूया. आहे बऱ्यापैकी आहे पाणी. हा बघा पाऊस येणार आहे, जबरदस्त पकडला आहे पाऊस. तर आतमध्ये काळोख आहे ते पण बघूया आपल्याला. हे बघा हे प्लास्टर झालं आहे, बाहेरून फक्त प्लास्टर झालेलं नाही आहे, फक्त आतूनच प्लास्टर पूर्ण झालं आहे. हे बघा हे दिवाळा वगैरे पूर्ण प्लास्टर झालं आहे. हॉलमध्ये पण तुम्हाला दाखवलं आहे. बघा काळोख असल्यामुळे क्लिअर दिसत नाही मित्रांनो, आणि सकाळी आलो आहे मी, त्यामुळे अजून आणि पावसाची काळोखी असल्यामुळे तेवढं क्लिअर दिसतं. हा जो मुगवत आहे, हा मुगवत कंप्लीट झालेला आहे. हा मुगवत बाकी आहे, हा मुगवत बाकी आहे. असं छोटंसं काम राहिलेलं आहे. वॉशिंग वगैरे सगळे झाले आहेत. हे रूम सगळे प्लास्टर झाले ते बघा. हा देव रूम हा पण पूर्ण प्लास्टर झालं आहे. हे बघा फिनिशिंग बघा, काम मस्त झालेलं आहे. हे वॉशिंग सर्व प्लास्टर झालेलं आहे. हे बघा आता ह्याला सर्व रूम हॉलपासून सर्वांना प्लास्टरला पाणी मारायचं आहे. हे सगळं प्लास्टर झालं कंप्लीट. कसं आहे मित्रांनो, काळोख असल्यामुळे ना आणि पावसाची काळोखी झाल्यामुळे क्लिअर दिसत नाही. मस्त प्लास्टर झालेलं आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.